द्वारी उभाक्षण हरी तेणे मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाया सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा आहे वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार आहे स्वानंद सुख निवासी परमहंस सद्गुरु जोग महाराज आदी करून संप्रदायातील सकल संतांची मानदी आली आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार अनुग्रह कृपेने आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ऐरोलीतील किंवा कोळीवाड्या ठिकाणच्या सर्व विठ्ठल भक्तांच्या सहभागानं आणि सहयोगानं विठ्ठल मंदिर विश्वस्त मंडळाच्या संयोजनातून सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचं हे वर्ष 34वे त्यातल्या आजच्या पहिल्या दिवसाच्या हरिकीर्तनाचा सेवेचा योग माझे परमस्नेही आदरणीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम गणेश पाटील आळंदीकर यांच्या द्वारा आदरणीय माझे परमस्नेही राजेश गजानन मडवी यांच्या निमंत्रणातून अशा वाट्यात आलेली ही सेवा आहे उपस्थित असणारी सर्वच गुणीजन टाळकरी वृंद गायक वृंद दोन्ही मृदंगमणी विणेकरी चोपदार आणि आपण सर्व देवरूप श्रोत्र वृंद आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संकल्पित वेळ हे वाक्पुष्प प्रभूच्या चरणी समर्पित करण्याकरिता सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानोबरांचा हरिपाठातला आहे असा वेगळ्या रीतीने परिचय देण्याची इथं आवश्यकता नाही अभंग हरिपाठातला आहे आणि हरिपाठ ही वारकरी संप्रदायाची संध्या म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो अनेक वैशिष्ट्य हरिपाठाची सांगता येते पण आता सांगून तशा अर्थाने वेळ घेण्याचं कारण नाही फक्त एक युक्तिवाद जर करायचा झाला तर पहा वारकऱ्याची साधना वेष्टी अथवा समष्टी अशा दोन्ही टप्प्यावर पहा वेष्टी म्हणजे एकटा वैयक्तिकरित्या करणे साधना करणे आणि समष्टी म्हणजे अनेक जण एकत्र येऊन त्याचा समूहानं सोहळा करतो एकट्यानं असं हरिकीर्तन करायचं असेल तर त्याला चालेल कधी कधी श्रोतेच मिळत नाही तेव्हा माणसं एकटीच बोलतात त्या बोलणाऱ्या माणसांमुळे अशी वेळ येते कधी कधी रस्त्याच्या कडेने आपले इकडून तिकडे बोलत राहतात ते नंतर घरात येतात नसताना वाकता जरी असला तरी श्रोत्यांच्या शिवाय तो काय हरिपाठ ही अशी साधना आहे तुम्ही एकटे असा अथवा तुम्ही समूहानं असा तरी एकटे असताना तुम्ही कुठे असा आज मुंबईमध्ये मी उभा एवढ्या प्रशस्त शहरात एखाद्या वातानुकूलित सभागृहात असू द्या अथवा अगदी गाव खेड्यावरती फक्त साधं पोतं आणण्याला अन्यथा काहीच नसतं दगडावरती बसून येणार आपला शेतकरी तिकडे मेंढपाळही वारकरी बसून एकटा हरिपाठ साधना करू शकतो पुढचा अजून विचार करायचा झाला ते जेव्हा आपल्याकडे हरिनाम सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये काकड्यापासून रात्री जागरापर्यंत अनेकविध उपक्रम असतात पण बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रभरात जर तुम्ही अवलोकन केलं आपल्या हरिनाम सप्ताहांचं सर्व सप्ताहांमध्ये काकडा होतो असं नाही काकडा नसलेले कित्येक सप्ताह सप्ताहामध्ये पारायण असतं पण पारायण नसलेले सुद्धा अनेक सप्ताह आहेत सप्ताहामध्ये गाथेचं भजन नसलेले अनेक सप्ताह आहेत प्रवचन नसलेले जवळपास महाराष्ट्रात त्याला सर्व सप्ताह आहेत कीर्तनाच्या नंतर जागर नसलेले अनेक सप्ताह पुढचे सांगू का कीर्तनच नाही आणि सप्ताह आहे
हसू नका तुम्ही, आहे सांगतो. कधी आपल्या पिढ्या अशा भाग्यवान आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या पिढीनं पाहिल्या. तसा राम मंदिराचा त्या स्थापनेचा उत्कर्ष सुद्धा आपल्या डोळ्याला आपण अनुभवत आला. तसं कोरोना सारखी महामारी सुद्धा आपल्याच पिढीनं अनुभवली. कोरोनाच्या काळामध्ये कीर्तनच नव्हती, पण सप्ताह होता. कसा? माणसं मला फोन करून सांगायची, 4-2 लोक फक्त आम्ही तिथे जातोय आणि सप्ताह करायचंय. आम्हाला वाटायचं बरं झालं या म्हणतात. ते या नव्हते म्हणत, ते फक्त सांगायचे काही नाही, तुम्हाला आपलं फक्त सांगावं, सल्ला घ्यावा म्हणून फोन केलाय, विना उभा करतोय. शेवटच्या दिवशी एक काल्याचं कीर्तन करू. काही ठिकाणी काल्याचं कीर्तन नाही, फक्त काल्याचे 4 अभंग म्हटले सप्ताह झाले. म्हणजे हेच वाक्य 10 वर्षापूर्वी जर माझ्या ठिकाणी ते उच्चारलं असतं की कीर्तन नाही आणि सप्ताह होतो, लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण 2 वर्षापूर्वी ते सुद्धा झालं. कीर्तन नव्हतं, सप्ताह होता. म्हणजे एक लक्षात घ्या, पारायण नाही तरी सप्ताह झाला, कीर्तन नसलं तरी सप्ताह आहे, जागर नसला तरी सप्ताह आहे, प्रवचन नसलं तरी सप्ताह आहे, काकडा नसला तरी सप्ताह आहे. पण सप्ताह आहे आणि हरिपाठ नाही असं चुकूनही होत नाही. म्हणून ही वारकरी संप्रदायातली म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती असे 2 धर्म असतात. मला त्याच्या विस्तार शिरत नाही, पण वारकऱ्यानं गळ्यात माळ घातली हेच त्याचं उपनयन संस्कार आहे. त्याला दुसऱ्या जाणण्याची तशा अर्थानं आवश्यकता नाही. त्याची माळ त्याचं उपनयन. उपनयन झालं की त्याला संध्या सुरू होते. ही माळ मिळाली, संध्याकाळी त्याची संध्या वारकरी संप्रदायात सर्व संतांच्या सर्व संध्येचं नाव आहे, ते म्हणजे हरिपाठ. असे असतात हे साधन. हरिपाठातला हा अभंग याकरिता घेतलाय, आज आपल्या उत्सवाचा पहिला दिवस. वारकरी संप्रदायाच्या घटनेचा विचार करायचा झाला तर ती अलिखित घटना अशी आपण बोलतो की मागची पिढी पुढच्यांना काही नियम सांगत आली आणि तशा पद्धतीने नियम पाळणारी मंडळी जेव्हा परंपरेने तयार होतात, त्या अनुषंगाने सप्ताहातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला मंगलाचरणाचा विचार करणारा अभंग कीर्तनासाठी म्हणून असावा. कालच आपल्याकडे गणेश जयंती झाली. मागे गणेशाचा उत्सव आपल्याकडे संपन्न होतो. गणपती बाप्पा ही आपल्याकडे मांगल्याची देवता आहे. सर्वात प्रथम अग्रपूजेचा मान त्यांना दिला. कारण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर अगोदर मांगल्याचं आचरण करावं लागतं. म्हणून मंगल मूर्तीचं पूजन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कशासाठी? निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुरुवातीला जर मंगल केलं तर मध्ये पुढच्या कुठल्याही त्या कार्यामध्ये सेवकाला जात असताना अडथळे निर्माण होत नाही. समाप्ती कामो मंगलम आचरेत असं मंगलाचरणाचं महत्व आहे. सुरुवातीला मंगल केलं, आज सप्ताह आहे, याचा परिसमाप्ती किंवा परिपूर्णता कधी आहे? ज्या दिवशी भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीना किंवा माझा ज्ञानराज गोपाळांशी लाढा वाटी. सप्ताहाची पूर्णता तेव्हाच आहे ज्या दिवशी भगवंताचा प्रसाद आपल्याला येणार आहे. तर त्यासाठी आठवडाभर थांबायचे. मधल्या या कार्यात कुठल्याही पद्धतीचं अरिष्ट येऊ नये याकरता आजच्या दिवसाला प्रारंभी मंगल आहे. विठ्ठला मंगलाचरणाचं महत्व असं असल्यामुळे भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप हे मंगल आहे. पण पवित्रानाम पवित्रमेव मंगलानाम च मंगलम हा विश्वशास्त्र नामानं दिलेला विचार आहे. नामनामीच्या अभेदामुळे परमात्मा मंगल आहे. त्याच्या नामाचा किंवा रूपाचा विचार करणारा अभंग निरूपणाकरिता प्रारंभी असावा. कारण त्या उत्सवाचा प्रारंभ त्या मंगलाचरणाने. कारण आपला संप्रदायातही मंगलाचरणाला तेवढंच अनन्यसाधारण असं महत्व आहे. अलौकिक प्रतिभेचे आणि कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्तित्रयाने युक्त असणारे ज्ञानोबर आहेत. ज्यांचं वर्णन करत असताना तुकोबायांनी म्हणावं करील ते काय हे महाराज. अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात कुठले अडथळे आले असतील त्यांनी लीलया ते दूर केले असते ग्रंथ निर्मितीत. मात्र भगवद्गीतेवरती जेव्हा निरूपण करायचं आहे, ज्ञानेश्वरी निर्माण करायची आहे, त्यावेळेला गीतेतला पहिला श्लोक आणि चला धृतराष्ट्र काय म्हणाला तिथून पुढे बोलायला माऊली सुरुवात करत नाही. अगोदरच्या सगळ्या परिहारात सुरुवातीला मंगलाचरणाचा विचार आहे. 20 उभ्यांच्याकडून वाङ्मयीन श्री गणेशाचं वर्णन ज्ञानोबाई करतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश
सकलारत्मती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. हा मांगल्याचा विचार ज्ञानेश्वर महाराज जर करतात तर त्यांच्या परंपरेचे अन्वयी असणारे आपण लोक आहोत. पण मांगल्याचा विचार केला, आपल्याकडे प्रवचन असू द्या अथवा कीर्तन असू द्या, रोज कितीही उशीर झालेला असला तरी त्या प्रवचनकारानं आल्यानंतर ते हरे राम राम कशासाठी? श्रोत्यांची वाट बघत बसण्याकरता काढलेल्या वेळेची ती सुविधा नाही लक्षात. ते मंगलाचरण थेट आला आणि बोलायला प्रारंभ केला, त्याला प्रवचन. कीर्तनालाही इथं जेव्हा तुम्ही उभं आहात त्यावेळेला रामकृष्णाने सुरुवातीला पंचपदी काय करायचं? मंगलाचरण, सुंदर ते ध्यानाचा रूपाचा विचार करा. कीर्तनकाराने विना घेतल्यानंतर रामकृष्ण आणि हा नामाचा विचार, त्यानंतर रूप पाहता रोचनी देवाच्या रूपाचा. हे मंगलाचरण आहे. अत्यंत आदरपूर्वक जर ज्ञानेश्वर महाराजांनी ती अक्षर निर्माण केली असते, तेवढ्याच आत्मीयतेने तेवढ्याच आदराने इथं गायली पाहिजे. आज अनेक ठिकाणी ते रूप पाहता जाऊ द्या, मला काही फार बोलायला लावू नका, पण कुठलं त्याच्या मागे लागलेलं असतं, त्यामुळे त्याची गायकी नसतानाही असं वाटतं त्याला कधीतरी हात सोडावे, सांगावं तुला इतकीच घाई झाली तर ते रूप पाहता म्हणू नको. ज्ञानोबरांचा काही तुला आग्रह नाही, त्या शब्दांचा असा अपमान करू नको. विठ्ठला मंगलाचरण जीवनात नसेल तर त्या पुढे जर काही अरिष्ट ओढावलं तर काय घडतं याचा एक विचार जर करायचा झाला तर पहा, म्हणजे ग्रंथ ज्ञानेश्वरीचा विषय निघाला, पासायदानापर्यंत ज्ञानेश्वरी जायची, सुरुवातीला मंगल केलं पाहिजे हा विचार कुठले अडथळे आले. काही ग्रंथ असेल त्यांना मंगलाचरण केलं नाही, ग्रंथ लिहायला सुरुवात केली पण ते ग्रंथ तसेच पडून राहिले, पुढे आलेच. यावर काही ग्रंथांचा विचार असा आहे की ग्रंथ करता अर्ध्यामध्ये जग सोडून गेला, पण मंगलाचरणाचं सामर्थ्य असे कारण त्या सामर्थ्यानं तो ग्रंथ पूर्ण झाला. उदाहरण जर तुम्ही विचारलं तर दोन ग्रंथ प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्याला सांगतो. एक पंचदशी नावाचा ग्रंथ भारतीय अध्यात्मात आपल्याकडे, विद्यारण्य स्वामी हे त्या ग्रंथाचे करते. अर्धाच ग्रंथ झाला, अर्धा ग्रंथ राहिलेला होता, त्याच्या आधीच त्यांचं देहावसन झालं. राहिलेला अर्धा ग्रंथ पूर्ण केला. काय फक्त गंमत अशी, वारकरी संप्रदायाची जी आपल्या सगळ्या ग्रंथ संप्रदाय त्यापैकी महाराष्ट्रातल्या रामभक्तीचे प्रणेते कोण आहेत? वारकरी संप्रदायाचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. महाभारत रामायण हे वारकऱ्याचं रामायण आहे. त्या रामायणाला सुरुवात नाथ महाराजांनी केली, पण नाथ महाराजांच्या हाताने त्याची सुरुवात झाला नाही. अर्ध्यामध्ये नाथ महाराजांची जलसमाधी झाली. राहिलेलं अर्ध रामायण कुणी पूर्ण केलं? बुद्धकांडाच्या 42व्या अध्यायापर्यंतचं रामायण नाथ महाराजांचं. तिथून पुढचं रामायण हे नाथ महाराजांचे शिष्य गावबा महाराज, त्या गावबांचं ते रामायण. म्हणजे घटना अशी आहे की गुरु अर्ध्यामध्ये सोडून गेले तर राहिलेला ग्रंथ शिष्यानं पूर्ण केला. याचं उदाहरण भावार्थ रामायण. पंचदशीचं वैशिष्ट्य असे, शिष्यानं ग्रंथ लिहायला घेतला, अर्ध्यापर्यंत ग्रंथ गेला, ते गेले, राहिलेला ग्रंथ त्यांच्या शिष्याने नाही, विद्यार्थ्यांच्या गुरुने पूर्ण केला. विठ्ठला का हे सामर्थ्य मंगलाचरणाचे प्रारंभी मंगल केलं होतं. ग्रंथ करता नसला तरी त्या ग्रंथाची वाटचाल सुरू राहते. कुठल्याही कार्याच्या आरंभाला हे मंगल आहे. मंगल न करता अरिष्ट ओढवण्याच्या संबंधानं प्रातिनिधिक स्वरूपात एक गमतीचं उदाहरण आपल्याकडे सांगितलं जातं. थोडक्यात सांगून पुढे जातो मला आपण नोकरी. त्या तत्वज्ञानाचा जी परंपरा आहे आपली, ती पिढ्यानं पिढ्या जतन करत असताना लिखित आणि मौखिक अशा दोन पद्धतीने ही परंपरा चालते. लिखित म्हणजे गुरु तत्वज्ञान सांगायला बसले, त्यांच्यासमोर त्यांचे शिष्य पाठ घेण्याकरता बसले, तर गुरुजींनी जे काय सांगितले ते उतरून लिहून घेण्याची व्यवस्था जिथं असते त्याला लिखित परंपरा म्हणायची. गुरुजींनी दिले त्यांच्यापुढे ते शिष्य जेव्हा गुरु होते. दुसरी एक परंपरा तिथे लिहिण्याची परवानगी नसते, ते मौखिक परंपरेनं जतन करायचं असतं. काय असं आपल्याकडे जे वेद आहेत तर वैदिक परंपरेत वेदांची सेवा
ती लिखित पद्धतीनं नाही, ती मौखिक पद्धती. म्हणून ज्या ज्या घराण्यांमध्ये तुम्ही त्या पहा, ज्या ग्रंथांची ज्या वेदाची सेवा आहे त्या सेवेवरून त्यांची आडनावं सुद्धा ती येते. म्हणजे म्हणतात कोणी ऋग्वेदी असतं, कोणी यजुर्वेदी असतं, कोणी सामवेदी असतं. काही ठिकाणी एकापेक्षा अनेक वेदांची सेवा जर कुल परंपरेने असेल तर त्यात कोणाला द्विवेदी म्हटलं जातं, कोणी त्रिवेदी असतात, कोणी चतुर्वेदी असतात. वेद जपन करत असताना त्याची पद्धत अशी आहे की गुरूंनी पुढे बसावं, त्यांच्यासमोर शिष्यांनी बसावं आणि गुरूंच्या मुखातून ते निघालं की मग त्यांच्या पाठीमागं म्हणावं, ऐका, आज तुम्ही कितीही बुद्धिवादी असला तरी भारतीय परंपरेतल्या मंत्रांचं रहस्य असं आहे की तुमची अक्षरांची किती ओळख असू द्या, किती पदव्या तुमच्या घरात असू द्या, अन्यथा त्या गळ्यात जरी बांधले ते प्रमाणपत्र तुम्ही आणि मिरवली आपली विद्वत्ता, तरी काही गोष्टी अशा कोणाकडे तरी बसून समोर तुम्ही त्यांच्या म्हटल्याशिवाय भोगल्याशिवाय तुम्हाला त्यांचे उच्चार जमत नाहीत. तुम्ही म्हणाल काय असेल, जाहीर माझं आव्हान स्वीकारा, भगवद्गीता हातात घ्या. फार तुमचं शिक्षण झालेलं आहे, किती मास्टर पदव्या, आणि वाचता येते, मला मराठी येते, संस्कृत येते, म्हणून मी सरळ 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 सहज जसं वर्तमानपत्र वाचतो तसं मी वाचेल, या प्रमाणात राहू नका. मग तुम्ही एका बाजूला लौकिकातलं किती शिक्षण घेतलेलं असेल, समोर दुसरा काहीच शिकलेलं नसेल, पण त्याच्या पुढे बसा, त्याने समोर म्हणायचं, त्याच्या पाठीमागे आपण म्हणायचं, याला संहिता घेणं किंवा तर अपभ्रष्ट समता घेणं आपण म्हणतो. त्याने म्हणायचं, त्या त्या छंदात तुम्ही जर पाठीमागे म्हणाला तर मग तशा पद्धतीनं म्हणता येतं. वैदिक परंपरेत वेदाच्या रुचा या पद्धतीने जतन करण्याची पद्धत, पण तिथं लिहून घेण्याचं काही परवानगी नसते. अशा एका वेद पाठशाळेमध्ये त्यातली एक गंमत आहे. काही गोष्टी आहेत, माणसाचा स्वभाव विस्मृती, म्हणजे आपण विसरून जातो. काही इतकी विद्वान माणसं असतात की कीर्तनाच्या अगोदर पंक्तीला काय खाल्ले हे कीर्तन झाल्यानंतर त्यांच्या लक्षात राहते, अशांचा विचार त्या सोडतो. पण किती आपली बुद्धिमत्ता प्रखर असली तरी एक सरासरी मोजमाप ठरलेले व्याकरण 7 दिवसानंतर त्याला आवृत्ती दिली पाहिजे, नाहीतर 8व्या दिवसापासून ते विसरायला सुरुवात होते, त्याला आवृत्ती नाही. असं वेद एकाच दिवसात विसरतो. एक दिवस जरी मध्ये गेला तर दुसऱ्या दिवसात विस्मृतीला सुरुवात होते, मग त्याची आवृत्ती दररोज द्यावी लागते. अशा आज पाठ दिलेला व्यवस्थित बसवायचा, दुसऱ्या दिवशी कालचा पाठ म्हणून दाखवायचा, तर त्या दिवसाचा मिळणार नाही. आम्ही थोडं तर पुढचा पाठ मिळणार. कधी कधी असं असतं, ज्या दिवशी आपला अभ्यास झालेला असतो त्या दिवशी विद्यार्थ्याला उत्सुकता असते की आपल्याला विचारलं पाहिजे गुरुजी, हा एक अट्टास असतो. एके दिवशी एका विद्यार्थ्याचा असा व्यवस्थित पाठ बसला, तो इतक्या आत्मविश्वासात भल्या पाठे उठला आणि गुरुजींचा नित्यनेम कधी उरकतो याची तो वाट बघायला लागला. गुरुजींचा आटोपला आणि तो पळतच गेला, गुरुजी माझा कालचा पाठ बसलेला आहे, ऐकून घ्या आणि आजचा पाठ मला द्या लगेच, माझी सगळी तयारी. गुरुजी म्हणजे ठीक आहे, पण मला जरा गावात जायचे, 2-4 कामे तेवढी करून येतो. एक काम कर, तोपर्यंत तू आपला पाठ म्हणत बस. तो म्हणला कुठे म्हणू, पण तुम्ही नसताना तर मी म्हणतोय, पण आता तुम्हाला म्हणून दाखवत असताना त्यात बरोबर काय चूक काय ते तुम्ही दुरुस्त करा. त्या गुरुकुलामध्ये अंगणामध्ये एक पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाला एक पार बांधलेला होता. गुरुजी म्हणले त्या पारावर तू आसन टाकून बस आणि कालचा पाठ म्हणत राहा. तो म्हणला, पण गुरुजी बरोबर काय चूक काय कसं समजणार? गुरुजी म्हणले, हे बघ, तुझ्या उच्चारामध्ये एक चूक झाली की पिंपळाचं एक पान गळून पडेल, ती पानं पण सांभाळून ठेव. माघाऱ्यानंतर मी पाहतो जेवढी पान असते तेवढ्या चुका आहेत असं लक्षात येईल, मग तेवढे आपण दुरुस्त करू. त्याला हसवायला असं कधी होत असतं की आपण जाऊ द्या, सांगितले त्यांनी, कशाला आडवं लावायचं, असा विचार करून गुरुजी गावात निघून गेले. त्याने आसन टाकलं, तो बसला. पाठाचं वाक्य उच्चारायला कुठं सुरुवात न करतो तोपर्यंत पिंपळाच्या झाडाचं पान काय मुळासकट झाडून वळून पडलं. घाबरला, वारा नाही, पाऊस नाही, विजा नाही, कडकडाट नाही, एवढ्या दिवसाचं मजबूत झाड आहे हे मुळासकट उन्मळून पडलं. गुरुजी म्हणले होते, एक चूक झाली
तर एक पान इथं मुळासकट उतरवून पडलं. नेमकं असं काय घडले? गुरुजींची वाट बघत बसला की त्याचा चित्त थाऱ्यावर येणार, चंचल होणार. काही वेळानंतर गुरुजी आले. आता झाड आश्रमातलं पडलेलं आहे हे गुरुजींना दूरवरूनच लक्षात आले की झाड उभं दिसत नाही. गुरुजी आले हसत हसत आश्रमामध्ये. तो घाबरत घाबरत गेला. गुरुजी, अहो तुम्ही सांगितलं होतं एका चुकीला एक पान पडेल. चूक काय बरोबर काय? बोलायला सुरू करण्याच्या आधी हे झाडच पडलं, नेमकं काय? गुरुजी शांत झाले, त्याला शांत बसवलं आश्रमात. म्हटलं मन बरं पाठ कसा म्हणलास? त्याने म्हणायला सुरुवात केली की गुरुजींनी परत त्याचं तोंड दाबलं. तो म्हटला हा प्रकार काय? मगाशी झाडवून म्हणून पडला, आता तुम्ही तोंड दाबताय. मला बोलू तर द्या, मी बोललो तर कळेल का बरोबर काय चूक काय? गुरुजी म्हणले बरोबर काय चूक काय हे पुढचं राहू दे. म्हणण्याच्या अगोदर सुरुवातीला तू हरिओम म्हणत नाही, हीच घोड चूक आहे. त्यासाठी झाड पडलं, पुढच्या चुका जाऊ दे. त्या सुरुवातीचं हरिओम हे त्या पाठाचं मंगलाचरण आहे. त्याला घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. हा विचार आहे. पण परमात्म्याचं नाम मंगल स्वरूप असल्यामुळे त्या नामाचा विचार करणारा हा अभंग आज आपल्याला सेवेकरता निवडलेला आहे. महाराजांच्या ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेतील फक्त एक प्रकरण म्हणून हरिपाठ एवढं छोट्या स्वरूपात त्याकडे पाहून चालणार नाही. 27 अभंगांचा एक छोटेखानी स्वतंत्र ग्रंथ म्हणून हरिपाठाकडे पाहावं लागेल. आणि सर्वांगीण पद्धतीनं परमात्म्याच्या नाम महात्म्याचा विचार अन्वय आणि व्यतिरेकानं ज्ञानोबरायांनी याच्यामध्ये ठेवलेला. माणसाचं जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हा या मानवी जीवनात आपल्या भारतीय तत्वज्ञानाने पुरुषार्थ नावाची संकल्पना दिली. पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे पुरुषानं प्राप्त करण्याजोगं. आता लगेच पुरुषानं प्राप्त करण्याजोगं म्हटलं की आमचा याच्याशी संबंध आहे असं महिलांनी गृहीत धरायचं नाही. पुरुष या शब्दामध्ये, पुरुषार्थ या शब्दामधला पुरुष शब्दाचा अर्थ स्त्री आणि पुरुष असं दोन्हीही आहे. आता त्याचा विस्तार करत नाही, फक्त समजून घ्या. पुरुष या व्याख्येला, पूर्ण पुरुष या व्याख्येला या जगात जरी आपण पुरुष असलो तरी बसत नाही. आपलं पुरुषत्व हे सापेक्षतेच आहे. का? त्या स्त्रिया आहेत, आपण तसे नाही, त्यांच्या वेगळे, म्हणून आपल्याला पुरुष म्हटलं जातं. निरपेक्ष पुरुषत्व या जगात फक्त एकमेव ते म्हणजे परमात्म्याचं आहे. त्याला उत्तम पुरुष स्तोन्य परमात्मेत्युदाहृत फक्त पुरुषोत्तम असणारा एक प्रभू आहे. तर व्यतिरिक्त दुसरं पुरुष आपण कोणी नाही. मुद्दातला मूळ असा आहे की पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ पुरुषांनी म्हणजे माणसांनी प्राप्त करण्याच्या गोष्टींना पुरुषार्थ असं म्हटलं जातं. त्याच्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारांचा विचार. आता उच्चारत असताना आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या क्रमाने उच्चारतो. पण याचा प्रवास कसा घडतो याच्या तपशिलात जर शिरायचं झालं तर या चौघांच्या मुळाशी किंवा प्रारंभाला धर्म नाही, अर्थ नाही, मोक्ष नाही, तर सुरुवातीला आहे काम. सुरुवातीला काम. आता फक्त यातल्या काय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कामाच्या संबंधाने बोलायचं. काम असा शब्द उच्चारला की दरवेळी त्याचा अर्थ केवळ रतिसुख एवढाच घ्यायचा नसतो. काम शब्दाचा व्यापक दृष्टीने अर्थ आहे अंतःकरणातली इच्छा. इच्छेला काम असं म्हणायचं. चारींच्या बाबतीत एकेका वाक्यात बोलायचं झालं तर हे 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्यातला एक पुरुषार्थ असा जो शरीराच्या बाहेरचा आहे. कोणता? अर्थ. अर्थ शब्दाचा अर्थ आहे पैसा. पैसा हा आपल्या शरीराचा घटक आहे का? नाही, शरीराच्या बाहेरचा आहे. म्हणजे एक पुरुषार्थ शरीराबाहेरचा आहे, त्याचं नाव अर्थ. काम, धर्म आणि मोक्ष हे 3 शरीराच्या अंतर्गतचा विचार करायचा झाला तर धर्म हा माणसाच्या बुद्धीत असतो, काम हा मनामध्ये असतो, मोक्ष हे जीवाचं स्वरूप आहे. पण यांचा प्रवास जो एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यातून तिसऱ्याकडे सुरू होतो अथवा थांबतो तर याची सुरुवात होते कामाने. काम शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणातली इच्छा. आणि इच्छेचं वैशिष्ट्य असं आहे की तुकोबराय सांगतात इच्छा वाढली ते वेल.
एक इच्छा अंतःकरणात निर्माण झाली, ती इच्छा पूर्ण होत असताना ती गुपचूप पूर्ण होत नाही, पुढच्या शेकडो इच्छांना जन्म देते आणि तेव्हा ती पूर्ण होत असते. असं त्यांचा सतत सगळा पसारा वाढत जातो. आता काम म्हणजे इच्छा एवढं सामान्यपणे मी बोललोय, पण यातूनही कोणाला जर याचा बारकावा पाहायचा असेल आणि काही चिकित्सक श्रोते असतीलच त्यांनी ऐका, त्यांनी म्हणजे सगळ्यांनीच ऐका. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीतला बारकावा असा आहे, ज्ञानोबराय काम कशाला म्हणतात, इच्छा म्हणजे काम असं सर्वसाधारण जरी आपलं गणित असलं तरी ज्ञानेश्वर महाराज त्या इच्छेची तारुण्य अवस्था म्हणजे काम असं म्हणतात. माऊलींच्या दृष्टीने इच्छा ही एक मुलगी आहे आणि तिची सगळी गोत्रावळ ज्ञानोबरांनी व्यवस्थितरित्या सांगितली. कुठे? भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातला श्लोक आहे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. या श्लोकाचं निरूपण करत असताना त्या श्लोकावरती ज्ञानोबरांनी एक रूपक केलं आणि एक गोष्ट सांगितली आहे. का गोष्ट? कथा आहे. कशाची गोष्ट आहे? त्या गोष्टीचा काही विषय असतो, तर गोष्टीचा विषय प्रेमाची गोष्ट आहे. मुळात एखादं व्याख्यान ऐकण्यापेक्षा गोष्ट ऐकण्यात माणसाला फार आवड असते. गोष्टीमध्ये प्रेमाची गोष्ट ऐकण्यात अजून आवड असते, दुसऱ्याच्या प्रेमाची ऐकण्यात आणि त्याची चर्चा करण्यात तर अजून आवड असते. आज 14 तारीख आहे, विचार ज्ञानोबराय सांगतात इच्छा नावाची मुलगी आहे, पण ती कोणाची मुलगी आहे त्याचा विस्तार सांगितला. माऊलींची गोष्ट ऐका. आता थोडी ऐसी गोठी सांगितलेलं परी ऐसी गोष्ट सांगतो ऐका. अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार आणि तनु, तनु शब्दाचा अर्थ शरीर, ह्या दोघांच्यात प्रेम झालं ज्ञानोबराय सांगतात. अहंकार आणि तनु म्हणजे शरीर यांचं प्रेम झालं. त्यांच्या प्रेमातून त्या अहंकारापासून या तनुला म्हणजे शरीराला एक मुलगी झाली. तिचं नाव काय? तै इच्छा हे कुमारी झाली. तिचं नाव इच्छा. कळलं? अहंकार आणि शरीराची मुलगी, तिचं नाव इच्छा. ते कामाची तारुण्य आली. हा ऐका, तिच्या तारुण्य दशेला ज्ञानोबरांनी काम म्हणजे आपला बागी त्या संपला, पण पुढची विस्तार ऐका आता निघाला. ते कामाच्या तारुण्यात आली. तारुण्यात आल्यामुळे आता या मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. यांनी लव्ह मॅरेज केलं, पण तिचं अरेंज मॅरेज आहे. मग या तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. ते कोणाबरोबर दिलं? ते द्वेषेशी मांडली वराडिक. द्वेषाबरोबर त्यांनी सोयरी तिची जोडवली आणि मग तया दोघास्तव झाला. ऐसा द्वंद्व मोह झाला. इच्छा आणि द्वेष यांचं लग्न झालं आणि ते लग्न झाल्यानंतर त्या इच्छेला एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव माऊली सांगतात द्वंद्व मोह. आता हे नातं लक्षात ठेवा, तुम्ही सगळे ऐकताय म्हणून सांगतोय. अहंकार, अहंकाराची मुलगी इच्छा, इच्छेचा मुलगा द्वंद्व मोह. आता या द्वंद्व मोहाचे आजोबा कोण? अहंकार. द्वंद्व मोह झाला तो अजयाने वाढविला अहंकारे. माऊली सांगतात त्या आजोबाने त्याला वाढवला, मोठा केला. कारण म्हाताऱ्या माणसांकडे जबाबदारी असते नातवाला सांभाळण्याची. अजून पुढचं सांगू का? आम्हाला क्षमा करा. नातू आहे, पण मुलाचा मुलगा आणि मुलीचा मुलगा, आजोबाचं जास्त प्रेम कोणावर असतं? मला उत्तर देऊ नका. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत अजयाने वाढविला अहंकार. मुलीचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर विशेष प्रेम होतं आणि त्या विशेष प्रेमाने त्या नातवाचा इतका लाड केला आणि त्या लाडानं माऊली सांगतात ते पोरग वाया गेले. काय केलं? ते दारू प्यायला लागलं. असंतुष्टीची मदिरा मत्त हो निधन धरा. विषयांचा भोगरा विकृतीशी. असे शब्द स्पर्श रूप रस गंध रूपी या पंच विषयांच्या खोलीमध्ये असंतुष्टी रूप दारू पिऊन तो उन्मत्त होऊन पडायला लागला. नशेत चढला, घराच्या बाहेर पडला आणि मग तो काय करायला लागला? उन्मत्त झाल्यानंतर ही उन्मत्त माणसं काय करतात? ज्या ठिकाणी चांगली गोष्ट काही चाललेली असते तर त्या चांगल्याचं विद्रुपीकरण करण्याचं कार्य. काहीच कारण नसतं. त्या बसमध्ये बसल्यानंतर ब्लेडनं त्या सीटांच्या त्या गाद्या फाडणं. काय मिळतं? मिळत काहीच नसतं. फार कशाला मी सांगू, त्या सार्वजनिक शौचालयाच्या त्या कड्या तोडण्यापासून तर रस्त्यावरती बाटली टाकून ती काचांचा सडा टाकणं मिळतं काय? काहीच नाही. ही सगळी परंपरा या द्वंद्व मोहाची चालवणारी मंडळी. ज्ञानोबराय सांगतात हा द्वंद्व मोह असा रस्त्यावरती आला.
रस्त्यावरती येऊन सरळ आलेला एक रस्ता होता. पुढे त्याला दोन फाटे फुटले, एक डावीकडे गेला आणि एक उजवीकडे. त्या दोन पैकी एक रस्ता सरळ होता, म्हणजे सरळ म्हणजे त्याचा अर्थ सुशोभित व्यवस्थित होता. दुसरा जो रस्ता होता त्याच्यावरती काही काटे कुठे पडलेले होते. सरळ आल्यानंतर काटे कुठे पडलेला जो रस्ता होता तो भोगांचा आणि व्यभिचाराचा, काही दुष्कृत्यांचा रस्ता होता. सरळ आणि स्वच्छ असणारा रस्ता होता तो देवाकडे जाणारा, भजनाकडे जाणारा रस्ता होता. पण तो असंतुष्टीची दारू पिऊन उन्मत्त झालेला द्वंद्व मोह तिथे आला. तिथे येऊन त्यानं काय केलं, माऊली सांगतात, त्या नको त्या वाटेवर पडलेले काटे कुठे त्याने उचलले, ती वाट स्वच्छ केली आणि ते काटे कुठे कुठे टाकले, भजनाकडे आणि देवाकडे जाणाऱ्या स्वच्छ वाटेवरती काटे कुठे टाकले. तो तिथून निघून गेला. काही वेळानंतर तिथून जेव्हा जीव आला, जीव म्हणजे भाई तुमचं माझंच बरोबर, आलेल्या जीवानं काय केलं, असंतुष्टीची या मदिरा मत्त बहुनी धनुर्धरा विषयांचा व वरा विकृतीशी असे तेने भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. इथपर्यंत सामान्य जीव आला. त्याने पाहिलं या रस्त्याला काटे कुठे, या रस्त्यानं नको जायला. कुठं जातो तो रस्ता, तो देवाकडे जात होता. जीव तिकडे नाही गेला. ह्या द्वंद्व मोहानं स्वच्छ केलेल्या रस्त्यानं निघाला चांगला असेल म्हणून काही अंतर गेल्यानंतर तिथं संसाराच्या आड रानामध्ये, अरण्यामध्ये तो गेला. वेगवेगळ्या संकटांनी तिथं त्याला जांभलं गेलं आणि महादुःखाची दांडकीच्या दांडकी किंवा त्याचा मार त्याला तिथे पडला. हे सगळं कोणी केलं, तर द्वंद्व मोहानं केलं. ज्ञानोबा सांगतात, ह्या द्वंद्व मोहाची जी आई आहे ती आहे इच्छा, आणि तिची तारुण्य दशा ती म्हणजे काम आहे. पण जीवनातल्या आपल्या कामनेनं अशा द्वंद्व मोहासारख्या पुत्राला प्रसवू नये याकरता त्या कामावरती नियंत्रण असणारा पुरुषार्थ कुठला आहे, त्याकरता धर्माची जीवनामध्ये आवश्यकता आहे. म्हणून कसल्याही इच्छा जीवनात असता कामा नयेत. जो जे वांछील तो ते लाहो असं माऊली म्हटले. पण त्याच्या आधी काळजी घेतली, फळांची व्यंकटी सांगो या सत्कर्मी रती वाढो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो. मग ज्याला जे वाटेल, मग मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, याला काय म्हणायचं, काम. पण काम हा पुरुषार्थ उत्पन्न होतो मनामध्ये. तो पूर्ण होत असताना त्याला सहकार्य लागतं दुसऱ्या पुरुषार्थाचं, त्याचं नाव आहे अर्थ. इच्छा निर्माण झाली, पण इच्छा पूर्ण करण्याकरता अर्थ नसेल तर त्याला अर्थ नाही. कळते बोल ना. दोघे जण एकाच ठिकाणी कामाला आहे. ते कामाला येत असताना एक जण पूर्वेकडून 2 किलोमीटर येतो आणि एक जण पश्चिमेकडून 2 किलोमीटर येतो. पश्चिमेकडून येणाराकडे एखादी दुचाकी आहे, त्याच्यामुळे तो घरातून निघतो 3 ते 4 मिनिटात तिथे पोहोचतो. आणि पूर्वेकडून येणारा पायपीट करत चालतो, त्याला 10 ते 15 मिनिट लागतात. रोज तो विचार करतो आपला वेळ जाण्यात येण्यात त्याच्यापेक्षा जास्त जातोय. मग त्याच्या अंतःकरणात काम निर्माण होतो. कुठला, आपल्याकडे एखादी गाडी असली पाहिजे, हा काम आहे, वस्तू असली पाहिजे. पण ती कशाने पूर्ण होईल, हा काम पूर्ण होण्याकरता त्याच्याकडे काय पाहिजे, अर्थ. हा दुसरा पुरुषार्थ. अर्थ असेल तर काम पूर्ण होईल. पण कामाला पूर्ण करण्याकरता जीवनात धन म्हणजे अर्थ तुम्ही कसा कमवावा आणि तुमचा काम कसा असावा, कसा पैसा कमवू नये, कसा काम नसावा, हे ठरवणारा जो तिसरा पुरुषार्थ आहे त्याचं नाव आहे धर्म. विठ्ठल. इच्छा निर्माण झाली, पण तुमची इच्छा काय असावी काय नसावी हे धर्म ठरवे. निर्माण झालेल्या इच्छेला पूर्ण करण्याकरता जीवनात 4 पैसे कमवायचे, ते पैसे कमवण्याकरता धर्म सांगेल जोडोनिया धन व्यवहारी. उत्तम व्यवहारानं पैसा जोडणं हे झालं अर्थ. काही लोकांची अडचण पुढची असते, आडव्यात शिरून पैसा कमवता येतच नाही, कारण तेवढं धाडस नसतं. कोणी करू पण नका, म्हणून ते उत्तम व्यवहारानं जोडवतात. पण उत्तम व्यवहारानं जोडतात आणि नको तिथं उधळतात. उत्तम व्यवहारानं जोडणं हा झाला अर्थात पुरुषार्थानं अर्थ कमवणं. पण कुठे उधळणे याला किंमत नाही. मग कुठे उधळावा ते तुकोबरांनी सांगितलं. जोडोनी धन न घाली माती
संत वृंदे पूजन येते, कुठं खर्च करावा घ्यायचा, जिथे खर्च करायला धर्म सांगतो आणि कसा कमावा ही धर्म सांगतो. म्हणजे काम कामाला पूर्ण करण्याकरता, अर्थ हे दोन्ही पुरुषार्थ कसे असावेत हे सांगणारा धर्म आहे. आणि मग धर्म मार्गानं अर्थ मिळवला, धर्मानं कथित केलेला काम जीवनात असला तर अखेरचा जो तुमचा पुरुषार्थ आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रतिबंध निर्माण होत नाही. त्याचं नाव आहे मोक्ष. विठ्ठल. सामान्य माणसाच्या जीवनात अशी अडचण असते की त्याला, आता हे ठरवणारा केंद्रस्थानी धर्म आहे. धर्म ठरवेल काम कसा असावा, धर्म ठरवेल अर्थ कसा पद्धतीने प्राप्त करावा, पण धर्म म्हणजे नेमकं काय हेच अनेक वेळेला कळत नाही. सामान्य जीवाची ही अडचण आहे. कारण ज्याला आपण धर्म म्हणायला जावं तो अधर्म होत असतो. काही वेळेला अधर्म वाटणाऱ्याच गोष्टी धर्माच्या असतात. उदा प्रातिनिधिक स्वरूपात एक गोष्ट सांगायची झाली, आपण कदाचित ते ऐकलेलं असेल. ऐका, ते आपल्या जी आश्रम व्यवस्था होती भारतात, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. काही वेळेला त्या ब्रह्मचर्य आश्रमातून ते संन्यास घेणारी मंडळी असतात. ते संन्यासी मंडळी सतत फिरत असतात. परमहंस परिव्राजक असेल असा एक संन्यासी एक दिवशी असा फिरत होता. आता ते फिरताना पायी प्रवास, त्याचा ते दिनक्रम असा असायचा की भल्या पहाटे तो उठायचा आणि उन्हाच्या अगोदर जास्तीत जास्त अंतर तो संन्यासी चालायचा. असंच सकाळच्या वेळेला तो चालत निघालेला एक संन्यासी चालून 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 थकला, ऊन आता माथ्यावरती यायला लागलेलं होतं. एक खेडेगाव होतं, त्या गावाच्या बाजूला मगाच्या सारखाच पिंपळ होता असं गृहीत धरा. त्या पिंपळाचं झाड होतं, त्याला त्या गावकऱ्यांनी पार बांधलेला होता. त्या पारावरती त्याच्या सावलीला तो संन्यासी बसला. त्या पाराला तो संन्यासी बसला आणि बसल्यानंतर त्या झाडाच्या खोडाला त्याने पाठ टेकली, असे पाय समोर पसरले आणि खूप वेळ चालून आल्यामुळे अगदी तिथे टेकून बसल्या बसल्या त्याला झोप लागली. त्या गावातला एक सद्गृहस्थ रस्त्याने तिथून जात होता. कधीतरी त्या रस्त्याला वर्दळ असायची. त्याने पाहिलं पारावरती कोणीतरी संन्यासी, तो पारावरती चढला. झोपलेले असू द्यात, त्याची झोप न पडतो का त्याला दर्शन करण्याकरता तो खाली वाकला, माथा टेकवला. समोर माथा टेकवत असताना त्याच्या असं लक्षात आलं की या संन्यासी महाराजांच्या पायाला, बोटाला ठेच लागून थोडीशी काय झालेली आहे, जखम झालेली आहे. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा यांनी उपचार केल्याचं दिसत नाही. ते उपचार करतील असं काही वाटत नाही. म्हणून अंतःकरणातल्या सद्भावनेनं तो गेला. बाजूलाच त्याचं घर होतं, त्या घरातून जाऊन वाटेमध्ये त्याने थोडंसं तेल आणलं, त्या जखमेवरती टाकलं. मला आता सांगा, एखाद्या संन्याशाच्या पायाला झालेल्या जखमेवरती तेल टाकणं त्याला तुम्ही धर्म म्हणणार का अधर्म म्हणणार? त्याला धर्मच म्हणणार, बरोबर आहे. काही वेळानंतर त्याच रस्त्यानं त्या गावातली काही तरुण 4-2 मुलं येतात आणि येत असताना हसतात. त्यांच्या प्रत्येकाच्या एक ऊस होता, समजून घ्या, ऊस. ते ऊस खाण्याची पद्धत माणसाची वेगळी असते आणि जनावराची वेगळी असते. माणसाला तो ऊस खायचा म्हणजे त्याचा फक्त रस टाकून घ्यायचा आणि सुया फेकून द्यायच्या असतात. आता ऊस कुठे खावा म्हणून ती पोरांनी विचार केला की चला पारावरती जाऊन तिथे बसून ऊस खाऊ, गप्पा मारू, असं म्हणून ते काही अंतर चालत आलेले होते. पाराच्या जवळ आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या जागेवर बसण्याच्या उद्देशानं आपण आलोय त्या जागेवरती आपल्या अगोदरच कोणीतरी बसलेले आणि एखादी जागा आपण ठरवून तिथं जावं, तिथं गेल्यानंतर त्या जागी बसण्याची सोय नसावी. त्यावेळेला काय चिडचिड होते हे वारीत चालणाऱ्या माणसा इतकं दुसऱ्या कोणाच नाही. ती फारची वेळ असावी. आपल्या दिंडीची पंगत झाली, व्यवस्थित जेवण झालं, सकाळी लवकर उठलेले आणि आता पालखी निघण्याकरता तासाभराचा वेळ आहे. अर्धा तास तरी झोप पहिली या उद्देशानं 4-2 जण निघतात. चला पिशव्या सोबत कुठे बसायचं, रस्त्यानं चालत असतात आणि दिसतं अंतरावरती तिकडे झाड आहे, त्या झाडाखाली आपण जाऊ. आता झाड दिसायला जवळ असतं, चालायला लागल्यानंतर काय तासभराचा वेळ हातात आहे. त्यातली 15 मिनिटं चालत तिथपर्यंत जायला लागली. तिथं गेल्यानंतर 2 विकल्प घडतात. एक तर तिथे जागाच नसते, सगळी माणसं तिथे आधीच आपल्या आधी झोपलेली असतात, बसली असतात, सर्व सावली त्यांनी व्यापलेली असते. अन्यथा तिथं कुणीच नसतं. का ते सांगायला लावू नका.
कारण अगोदरच कुणीतरी तिथं बसून गेलेलं असतं. सगळ्यांना नाही कळणार, म्हणजे वाडीला जातात त्यांनी हे थोडं समजून घ्या. त्यावेळेला काय चिडचिड होते मनाची, की अशी चिडचिड त्या पोरांची झाली की या जागेवर बसण्याकरता आलो, इथं हा संन्यासी आलो, त्यांना काय ते करायचे महाराजांनी संन्यास. आता काय ती पोरं त्या पाराच्या बाजूला उभी राहिली, तिथंच त्यांनी ऊस खायला सुरुवात केली. पण ते ऊस खाताना त्या तोंडातल्या उष्ट्या चुया ती पोरं त्या संन्यासाला अशी फेकून मारायची. कोणालाही ऊसाची खरकटी सुई फेकून मारणं हे चांगले का वाईट आहे? त्या संन्याशाला देवा संत वृंद नमस्कारीचे का घडे तरी पूजिजे, हे वाचून निंदीचे सोय वाचा ज्ञानोबराय सांगतात. त्यांचं काही सन्मान तर नाही, पण त्यांना चुया फेकून मारणं एखाद्या साधूला, याला तुम्ही धर्म म्हणणार का अधर्म म्हणणार? अधर्म म्हणणार. हे दोन्ही गोष्टी ऐकल्या. पण गंमत अशी आहे, सुरुवातीला तुम्ही ज्याला धर्म म्हणताय त्या व्यक्तीनं त्या संन्याशाच्या पायावरील जखमेवर जेव्हा तेल टाकलं होतं, तेव्हा त्या तेलाच्या वासानं तिथं काही मुंग्या जमा झाल्या होत्या. त्या मुंग्या आता काही क्षणामध्ये ती जखम पोखरून काढणार होत्या. कळते? क्रिया धर्माची, पण परिणाम अधर्म. त्या तेलाच्या वासानं पायावर जमा झालेल्या त्या मुंग्या ज्या वेळेला त्या चुया तिथं फेकून मारल्या, हा अधर्म आहे. पण त्या अधर्म सदृश्य असणाऱ्या कृत्याचा परिणाम त्या तेलाच्या वासानं आलेल्या चुया कुठं निघाल्या, ही अडचण आहे. मागाशी सगळा प्रवास आपण ऐकला, अर्थ कसा असावा, काम कसा असावा, हे धर्म ठरवेल. पण धर्माचं स्वरूप आम्हाला कळत नाही. तू को बरं आहे कासावीस झाले, देवाच्या पुढे उभे राहिले, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मोठी, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, धर्मापासून दुसरा. धर्म काय अधर्म काय हे देवा आम्हाला कळत नाही, पण ह्या धर्म अधर्माची सूत्र तुकोबराने देवाच्या हातात दिली आणि सांगितलं, माझ्या जीवनातला धर्म अधर्म, पाप पुण्याचा निवाडा तू कर आणि या सगळ्या गुंतागुंतीतून मला सोडव. पण या करता त्या भूमिकेत जायचं असेल तर ज्याच्याकडे गेल्यानंतर हा सगळा गुंता सोडून अर्थ, काम आणि धर्म या तीन पुरुषार्थांच्या प्राप्तीपूर्वक चतुर्विध मोक्षांचा लाभ होण्याचं नेमकं ठिकाण कुठे, त्याचा विचार ज्ञानोबराय पहिल्याच्या देवाची द्वारी उभा भारी, देवाची द्वारी देवाची
देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या या चतुर्विध पुरुषार्थांचा प्रवास जरी असा असला तरी ज्ञानोबराय सांगतात ज्याच्या दारात क्षणभर उभं राहिले की अगोदरचे 3 पुरुषार्थ तर मिळतीलच, पण चतुर्विध मुक्तींचा लाभ तिथं होतो. कुठे? देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या. आता ऐका काय असतं जीवनामध्ये, जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो किंवा एखादा उपक्रम हातात घेतो तर त्या उपक्रमात प्रवृत्त होत असताना ज्या निमित्तानं आपण त्यात प्रवृत्त झालो किंवा जे काही मिळवायचं असतं, जे आपलं प्रयोजन असतं, त्याच्यात कुठल्याही अगदी व्यवहारात अथवा परमार्थात दोन्ही टप्प्यांवरती त्या गोष्टीचे 2 लाभ असतात. एक त्याचा मुख्य लाभ असतो, त्या मुख्य लाभाच्या बरोबर त्याचा एक दुसरा लाभ असतो. त्याला पारिभाषिक शब्द जर ग्रंथातले द्यायचे झाले तर त्या 2 प्रकारच्या प्रयोजनाचा विचार आहे. त्याला म्हटलं जातं एक मुख्य प्रयोजन आणि दुसरं त्याचं अवांतर प्रयोजन. अगदी साधं उदाहरण सांगू का? आपल्या खिशाला लेखणी असते, मराठीत पेन म्हणतो आपण. कशा करता निर्माण झालाय? त्याचा मुख्य उद्देश काय? कशासाठी येते पेन? कशासाठी असतो? लिहिण्यासाठी. पेन लिहिण्यासाठी आहे, पण कानामध्ये जर थोडस काहीतरी गडबड जाणवली तर तेच पेन काढलं जातं आणि कान टोकरलं जातं. त्याचा मुख्य उद्देश तो आहे का? नाही. त्याचा मुख्य उद्देश आहे लिहिणं. त्याचबरोबर त्याच्या अवांतर प्रयोजनात कोणी कान टोकऱ्या करता करेल किंवा अजून दुसऱ्या कुठे काय पेनाचा उपयोग केला जात असेल तर असं. आता हा मध्येच विषय का काढला तर सांगतो. देवाच्या दारात जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा वारकरी परंपरेची भूमिका अशी आहे की देवाच्या दारात आम्ही उभं राहतो त्याचं एक मुख्य प्रयोजन असतं. त्या मुख्य प्रयोजनाच्या बरोबरीनं आम्हाला काही अवांतर फल प्राप्त होत चालतात. देवाच्या भक्तीत आहे, देवाची सेवा करतोय म्हणून त्याच्या घरादारात संपन्नता आली तर त्याच्या भक्तीचं मुख्य प्रयोजन नसतं. त्या सेवेचं फल म्हणून देव त्याला ते देत राहतो. हा भाग व्यवहारात तुम्हाला काय मिळेल यात न बोलण्या पुढचं ऐका की इथं जेव्हा एखादा भगवत भक्त भगवंताच्या दारात उभं राहतो त्यावेळेला जर त्याला मोक्ष मिळत असेल, अन्यथा मोक्षाकरताच जर तो देवाच्या दारात उभा राहत असेल तर ज्ञानेश्वर महाराज त्याला खरा भक्त मानायलाच तयार नाहीत. विठ्ठला मानायला तयार नाहीत का? माऊलींची भूमिका माझा किंचित अधिकार नाही, मी आधी सगळ्या मोठ्या माणसांची क्षमा मागतो, इथं उभं राहिल्यामुळे मला त्याचं निरूपण करायचं सांगतो की वारकरी तत्वज्ञानाची ही भूमिका आहे वारकरी पंथाची की आम्ही मोक्षाकरता देवाकडे जातच नाही. संतांची स्पष्ट वचन, देवा तुझा मोक्ष तुलाच राहू दे आणि तसा जर तू परत नाही घेतला तर तू कोण आहे सांगतात मी लात मारी ना त्या मोक्षाला. मोक्ष सुखा हाणू लाथा मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे आम्हाला तुझा मोक्ष. त्या मोक्षाला नाकारणाऱ्या संतांची परंपरा. पुढचं ऐका, देवाच्या दारात उभं राहून जर कोणी मुक्ती मागत असेल, मोक्ष मागत असेल, ज्ञानेश्वर महाराज त्याला भक्त नाही, त्याला भिकारी म्हणतात. कुठे सांगतो 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा उघडा, त्या 6व्या अध्यायामध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद असा सुंदर रीतीने रंगवला ज्ञानोबरायांनी आणि अत्यंत प्रेमपूर्वक गप्पा चाललेल्या आहेत देवाच्या आणि भक्ताच्या. जेव्हा सर्व काही आलबेल असतं, सुंदर चाललेलं असतं, त्याला जर कोणाची दृष्ट लागली तर तिथे बिघाड होतो, चांगलं चाललेलं तर खंड होतो. तसं ज्ञानोबरायांनी भगवान कृष्णाच्या मुखात एक ओवी टाकली आणि तिथे कृष्ण परमात्म्याच्या भूमिकेला ज्ञानोबराय सांगतात, अर्जुना त्या तुझ्या देव आणि भक्ताच्या आपल्या ज्या नातं आहे ना, ह्या आपल्या नाताला कदाचित एका चांडाळाची दृष्ट लागण्याची शक्यता आहे. कोणाची दृष्ट लागण्याची शक्यता आहे? ज्ञानोबराय सांगतात, जया सोहम भाव अटको मोक्ष सुखा लागो निरंकू जने तयाची भीतीचा कळंको लागेल तुझिया प्रेमा. सोहम भावामध्ये जे अडकलेले आणि मुक्तीकरिता जे भिकारी झालेले, तर अशा मुक्तीकरता भिकारी झालेल्यांची दृष्ट देव आणि भक्ताच्या भक्तीच्या किंवा प्रेमाच्या नात्याला लागेल ही भीती ज्ञानोबरायांना नाही.
मुद्दा माझा असा आहे की मुक्तीकरिता जे देवाच्या दारात उभे राहतात, ज्ञानोबराय त्यांना भिकारी म्हणतात. आम्ही देवाच्या दारात उभं राहतोय तर मुक्ती करता नाही, पण तरीही आम्हाला मुक्तीचा लाभ होतो. तो मुख्य प्रयोजन नाही, तो अवांतर प्रयोजन. म्हणून का? त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मुंबईत कितपत कळेल माहित नाही, पलीकडच्या मुंबईत तर कळालंच नसतं. सगळ्या धक्काधक्कीतूनच मी इकडे आलो. किमान इथं एवढ्या करता समजेल, समोर ते सोनचाफ्याचं एक झाड दिसते, पलीकडे काही झाड आहेत माझ्या समोर. ती झाडं अशीच मोठी होत नसतात, तर त्या मोठं करण्याकरता ते लावण्यापासून वाढवण्यापर्यंत काही कष्ट घ्यावे लागतात. ऐका, आता हे झाड वाढण्याकरता त्याला 4-2 दिवसाला काय द्यावं लागतं? पाणी द्यावं लागतं. इतकं तर कळत्या बघा. आता त्या झाडाला पाणी द्यायचं तर त्या झाडाचं प्रत्येक पान पाण्यामध्ये बुडलं पाहिजे ना. नाही, मग ते पाणी कुठे द्यावं लागेल? मुळांना पाणी दिलं की सर्व वाया जातं. अगा वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांची बाहेर दिसे किंवा मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोष. त्याच्या मुळाला पाणी द्यावं. पण मुळाला पाणी देण्याकरता पाणी कुठे सोडावं लागेल? त्याच्या खोडाच्या भोवती काय करावं लागतं? आळं करावं लागतं. आता गंमत आहे का, त्या आळ्यामध्ये जर आपण पाणी सोडलं, पाणी कोणाला दिले तुम्ही? त्याच्यामध्ये जे झाड आहे ते काय, समजा आंब्याचं झाड आहे असं गृहीत धरा, सध्या मोहरलीची सगळी झाड, तर त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही पाणी सोडले तर त्या पाण्याचा लाभ एकट्या आंब्यालाच होतो का? नाही. मग काय होतं? त्या आळ्यामध्ये असणाऱ्या गवताला पण त्या पाण्याचा लाभ होतो. त्या पाण्याने ते गवत सुद्धा वाढते. पाणी गवताला दिले का? अजिबात नाही. गवताला पाणी देणे हे तात्पर्य नाही, पाणी त्या आंब्याच्या झाडाला दिले. पण आंब्याचं झाड हे मुख्य प्रयोजन आहे. त्या पाण्यावरती गवताचं झाड जगणं हे त्याचं अवांतर प्रयोजन आहे. माऊलींची ओवी आहे का, पाणी मुद्दल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये. मुद्दल पाणी त्या झाडाला जातं, पण तिथं असलेलं गवत त्या प्रसंगानं जगल्या जातं. तसं देवाच्या दारात आम्ही उभं राहतो मुक्ती करता नाही, देवाच्या दारात उभं राहायचं असतं देवा करता. देवाची आचाडे अडवावे देवा, देवाला अडवायचं देवा तूच पाहिजे म्हणून. पण तो देव मिळत असताना अनायासे त्या गवताचं जसं भागतं तसं भगवत भक्ताला तेने मुक्ते चारी सारी. म्हणून मी सांगितलं की त्याच्या मुक्ती करता मुख्य प्रयत्नच नाही. प्रयत्न न करता जे मिळालेलं असतं त्याला साधलं असं आपण म्हणतो. म्हणजे कोणा त्या गवताकडे पाण्याकडे जायचं तर पाणी झाडाला दिलं, पण त्या गवताचं आयतं साधलं. एक छोटं लेकरू समोर दिसलं म्हणून आता मला आठवलं तर उदाहरण ते घेऊ आपण. एवढ्या बाळाला घेऊन जर प्रवास करायचा, कुठला प्रवास? त्या बस पासून मेट्रो पर्यंत कशात यायचा? आता आपल्याला प्रवासाला जायचं असेल, आता बाबा तुम्हाला बऱ्याच जणांना शून्य तिकीट आहे. तेव्हापासून आळंदी पंढरपुरात इतकी गर्दी वाढली. पूर्वीच्या काळात ते बघा, शहाणा प्रवासी आणि वेडा प्रवासी माणसं होते. जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे. स्टँडवर आल्यानंतर कुठल्याही चांगल्या दिसणाऱ्या गाडीत बसतो, प्रवासाला निघतो तो वेडा प्रवासी. ते जुन्या कीर्तनकारांच्या फक्त कल्पनेत होतं. 3 महिन्यापूर्वी मी स्वतः अनुभवलं. असं काही नाही. मी गावाकडे गेलो आणि त्या आमच्या तालुक्याच्या गावाकडून घराकडे जात असताना त्या रस्त्यावरती आमच्या गावातले वयोवृद्ध ग्रस्त ओळखीचे उभे. मी गाडी थांबवली, म्हणलं तात्या बसा. ते बसले गाडीत, चालले गावाकडे. कुठे आले होते? त्याला काही नाही, असंच आलो होतो. मग असंच आलो होतो. कुठं गेला? त्याने सांगितलं काही नाही, सकाळी मी आलो. ती गावाची नावं आमच्याकडची ती ऐका फक्त. सकाळी कर्जतला आलो. बरं, मग कर्जतला आल्यानंतर मग करमाळ्याला गेलो. म्हणलं बरं,
करमाळ्यातून म्हटले भिगवणला गेलो, मग भिगवणवरून परत राशीदला गेलो, परत कर्जतला गेलो, इथं उभं राहिलो, तुझी भेट झाली, आता तुझ्या बरोबर चाललो. मी विचार केला एवढा सगळा वर फटका मारून तुम्ही का आले? ते म्हणले 10-12 दिवस झालं गावात, रोज उठलं की गावातली पोरं म्हणायची म्हाताऱ्या माणसाला एसटी फुकट आहे, म्हाताऱ्या माणसाला एसटी फुकट आहे. खरंच फुकट आहे का बघायला आलो होतो. स्टँडमध्ये जेव्हा निघालो तेव्हा ती करमाळ्याची गाडी बाहेर निघत होती, मी तिच्यात बसलो. परत एवढं फिरू जाऊ द्या, माझा मूळ मुद्दा त्या प्रवासाचा ते तिकीट शून्याचं व्हायला पण घ्यावं लागेल ना. हे छोटं बाळ जर सोबत असेल प्रवासात तर तिकीट घेताना त्याचं तिकीट घ्यावं लागेल का? नाही. त्याच्याबरोबर आपण जे कोणी त्याचे नातेवाईक आई असेल, वडील असेल, बाबा असतील, अजून आजी कोणी 4 माणसे आणि छोटं बाळ, ते कंडक्टर काय म्हणे लहान मोठे सगळे 5 आहेत, पण तिकिटाचे पैसे किती जणांचे? 4 पैसे 4 घेतले. प्रवास 5 जणांचा झाला. प्रयत्न 4 पैसे दिले. साधलं कोणाचं? बाळाचं साधलं. ज्याच्या करता वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. चालूच जे काम भागून जातं, कार्य कारणाचा काटापिटा नसताना त्याला साधन असं म्हणतात. मोक्षाचा 4 सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, त्या 4 मुक्तींचा आम्हाला लाभ झाला. कुठे? देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर. त्याने मुक्तीचारी लाभी येल्या म्हणले नाही, लाभी येल्या म्हटले असतील तर संदर्भ वेगळा लागला असता. मग साधी येल्यानंतर ऐकच साधलं. मग देवाच्या दारात उभं राहून मिळवायचंय काय? देवाच्या दारात उभं राहून देवच मिळवायचा असतो. पण एकदा देव मिळाला की देवाच्या पाठीमागे जो काही त्याचा सगळा गोतावळा येतो, त्यापैकी या 4 मुक्तींचाही तिथे लाभ होतो. पण जीवनामध्ये देव म्हणजे काय हे आम्हाला कशानं कळेल? त्याच्या दारात कसं जाता येईल? असा क्षण जीवनात कधी येईल का ज्या क्षणाला इथं चतुर्विध मुक्तीचा लाभ होईल? याकरता काय सायास करावे लागतील. विना सायास मुक्ती लाभली, पण सायासानं देव मिळवण्याकरता त्या सायासाचं नेमकं काय स्वरूप आहे त्याचं उत्तर दुसऱ्याच्या. हरी मुखे म्हणा, 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 हरी पुण्याची गणना कोण करी. देवापर्यंत देवाचा आपला संबंध येण्याकरिता जी सयासपूर्वक साधना ज्ञानोबराय सांगतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 2 वेळेला हरिमुखे हरिमुखे याचा अर्थ ते सयासपूर्वक करायचं. काय परिणाम होईल त्याचा? पुण्याची गणना कोण करी. एवढा एकच परिणाम नाही ह्या अभंगात आणि ह्याच्या पुढच्या सगळ्या 27 अभंगात. कारण याचं वाङ्मयीन वैशिष्ट्य असेल की संपूर्ण या प्रकरणाचा द्रुपद म्हणजे हे चरण आहे. बाळक्रीडेतलं कुठलाही अभंग म्हटला तरी त्याचं द्रुपद असतं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. संपूर्ण हरिपाठाचं द्रुपद काय? हरिमुखे म्हणा. म्हणजे हरिमुखे म्हणा या वाक्यात 2 वेळेला ते म्हणण्याचं कारण काय? त्याचं उदाहरण असं पंखा फिरतोय तेच घ्या. तर पाते किती? 4. ते 4 पाते, पण त्या 4ही पात्यांचा एकत्रीकरणाचा घटक कुठला आहे? त्या 4ही पात्यांना त्या मोटारीला एकत्र अगोदर आतमध्ये एक जणच फिरते. एक जण फिरते. एकाला त्या मोटारीने फिरवलं की वर आपल्याला पाते 4 दिसतात. त्या 4ला अजून जरी 4 जोडले तर फिरणार कुठं?
त्या केंद्रस्थानात त्याच्याच भोवती सर्वांनी फिरायचं. म्हणजे आता जो खाली तो वर खाली वर, तसं 27 अभंग आहे, 27 पाती येत असेल का. हरिमुखे म्हणा हा त्याचा गुण आहे. विठ्ठल भोवती फिरायचं, मुखानं हरी म्हणायचं. म्हणजे काय, पंचमहाभूतांपैकी आकाश नावाचं महाभूत आहे, त्याच्या रजोगुणापासून वाणी नावाचं इंद्रिय तयार झालं. शरीरात परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणींचा विचार आहे. त्यातली इथं कंठ देशामध्ये, इथं ज्याला नरड म्हणतो आपण, इथं एक त्या 4 वाणींपैकी एक वाणी, तिचं नाव आहे वैखरी वाणी. आतून जेव्हा शब्द येतो तेव्हा त्याला ध्वनी रूपता इथून प्राप्त होते. म्हणजे या इथून आतमध्ये 2 नळ्या आहेत, एकाला अन्न नलिका म्हणतात आणि दुसऱ्याला श्वास नलिका. श्वास नलिकेतून आतला शब्द बाहेर येतो आणि अन्न नलिकेतून वरून अन्न खाली जातं. तेव्हा आतून जे काही येईल आपल्या, तर ते येत असताना बाहेर काय प्रकटावं, ज्ञानोबराय सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे मुखांना हरी म्हणा. कारण युग परत प्रत्येक युगातली साधना ही भिन्न भिन्न आहे. त्यापैकी कलियुगातली जी साधना आहे ती वाणी प्रधान असणारी साधना आहे. म्हणजे वाणी प्रधान असणाऱ्या साधनेत आपल्या वाणीने कोणत्या साधनेचा विचार करावा किंवा काय अंगीकार असावा, ज्ञानोबराय सांगतात मुखांना हरी हरी म्हणून. आता इथं फक्त हरी असा उल्लेख केला, पण भगवंताची सहस्रावधी नाव आहेत. यापैकी कुठल्याही एका नावाचा किंवा ज्या परंपरेत तुम्हाला सद्गुरूंनी दीक्षा दिलेली असतील त्या मंत्राचा तुम्हाला जो उपदेश केलेला असतो, तर मुखानं त्याचा उच्चार हेच हरी असं म्हणणं असतं. त्याचा परिणाम काय होईल, त्याने पुण्याची गणना कोण होईल. एवढं अगणित पुण्य तुमच्या जीवनात प्राप्त होईल का ज्या पुण्याची गणना कुठे करता येणार नाही. अशी मी तुम्हाला सांगितलं, कशाला पाप म्हणावं, काही पुण्य म्हणावं. जीवनामध्ये आपल्याला काय, आपल्या पाप पुण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. आपल्याला फार मोठी श्रीमंती आली, फार मोठा जमीन जुमल्याचा तुकडा घेतला, मोठं घर आलं, बऱ्याच गाड्या आल्या, आपण सांगतो हे पुण्य नाही. त्याला आपण पुण्य म्हणत असलो तरी ज्ञानेश्वरी उघडली तर त्या पुण्याच्या व्याख्यात ही कुठंच व्याख्या बसत. या भूमंडळावरचा तुमचा पसाराला काय पुण्य म्हणता येईल. माऊलीनं त्याचं कौतुक नाही. एखाद्यानं स्वर्गामध्ये हे सगळं तयार केलं. काही जण असतात म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. पण स्वर्गाला गेलात म्हणजे पुण्याईनं गेलात असं मानायला ज्ञानोबराय तयार नाही. ते सांगतात हो पुण्यानं आलाय, पण त्या पुण्यामध्ये जरा पाप मिसळलंय, भेसळीच. म्हणून पाप आणि पुण्य सामान्य शब्द आहेत, पण माऊलींची सूक्ष्म दृष्टी अशी आहे. पाप पुण्य हे 2 घेऊन परत त्यांनी अजून 2 विकल्प तयार केले. एक पापात्मक पाप आणि दुसरं पुण्यात्मक पाप. म्हणजे जर तुम्हाला स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जाण्याकरता पुण्य असून चालत नाही, त्या पुण्यामध्ये काही पाप मिसळावं लागतं. आणि एखाद्या जर नरकाला जायचं असेल कशाला, काहींचं सामर्थ्य असं असतं की इथंच नरक तयार करतात. नरकाला जायचं असलं तर नरक सुद्धा फुकट मिळत नाही. त्यासाठी साधन आहे नरकाला जाण्याची. कुठली तुकोबारांनी सांगितली, नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. पाप नुसतं पाप असून चालत नाही, पापात्मक पाप असावं लागतं तेव्हा नरक मिळतो. ऐका माऊलींच्या व्याख्या, सगळे पत्ते सांगितले माऊलींनी. पुण्यात्मके पापे स्वर्गा येजे, पापात्मके पापे नरका जाईजे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पण देवाचा आणि आपला संबंध जीवनात यायचा असेल तर त्याकरता शुद्ध पुण्य असावं लागतं. त्यात कुठलंही पाप मिसळून चालत नाही. असं शुद्ध पुण्य कशाला प्राप्त होईल, त्याचं उत्तर आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्यानं ते पुण्य तयार होईल. त्या पुण्याचं मोजमाप करण्याकरता कुठलंही परिमाण जगात नाही. पुण्याची गणना कोण करेल, म्हणजे ते नेमकं पुण्य किती असेल त्या पुण्याईनं देवाच्या दारात जाता येईल. देव म्हणजे काय समजेल आणि देवाच्या दारात अशा क्षणाचा लाभ होईल ज्या क्षणाला 4 मुक्तीचा आपल्याला लाभ होईल. त्याला पुण्य म्हणायचं. हे पुण्य हरिमुखे असं म्हणणं होईल. पण एवढं पुण्य कमवण्याकरता आणि हरिमुखे म्हणण्याकरता आमच्या सगळ्या दिनक्रमातला सगळा भाग आम्हाला बाजूला सरून नेमका कोणता वेळ काढावा लागेल. ज्ञानोबराय सांगतात की नामसाधना आहे की विना सायास करण्याची साधन आहे. त्याकरता सायासपूर्वक तुम्हाला स्वतंत्र काळ, स्वतंत्र देश म्हणजे स्थळ काळ कुठलाही निवडण्याची गरज नाही. जिथे आहात तिथे याच निवेदन करण्याकरता तिसऱ्या चरणात
असोनी संसारी दिवे वेगुकारी असोनी संसारी दिवे वेगुकारी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा स्वतंत्रपणे मुखानं हरी म्हणण्याकरता दुसऱ्या स्थळात जाण्याची गरज नाही, वेगळा काळ निवडण्याची गरज नाही. जिथं आहे तिथं जे तुमचं काम चालू आहे तिथे असोनी संसारी, कुठे संसारात आहे तिथे मात्र अट काय, जिभे वेग करी मुखानं त्याला वेग असावा आणि हरी 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 असं म्हणत राहावं. ज्ञानोबाई सांगतात मी माझ्या पदरचं बोलत नाही, आपल्या बोलण्याला प्रमाणभूत देतात. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदानं शास्त्रानं हात वर केले, हात उंचावणं म्हणजे ही एक सांकेतिक भाषा. कारण प्रत्येक देशाची संस्कृतीमध्ये शब्दांना जोडून दुसरी एक भाषा असते, तिला सांकेतिक भाषा म्हणतात. तर ती कोणाची भाषा असते. म्हणजे आता हे उदाहरण तेव्हाच आहे. आजच्या काळात जर पाहायचं झालं तर पाश्चात्यांच्या काही संकेतांचा स्वीकार आपण केला, त्यामुळे वेदशास्त्र उभारी आज बोलायचं असतं तर बाह्य असं म्हणण्यापेक्षा ते उभारी असं अंगुठा असं म्हणावं. एक सांकेतिक भाषा. एखादी व्यक्ती त्याने एखादी कृती केली किंवा एखादं वाक्य उच्चारलं तर ते बरोबर आहे कशावरून, तुमच्या बोलण्याला माझं अनुमोदन आहे. ते चुकीचं असेल तर असं ठीक आहे, मी त्याला सहमत आहे. हात उंच करणं म्हणजे त्या साधं उदाहरण सांगू का तुम्हाला, तर अशी लांबच्या लांब पंगत बसते. जेव्हा पंगत बसते तेव्हा त्या पंक्तीमध्ये काही व्यवस्थापन करणारी मंडळी असतात. प्रत्येक पंक्तीत एक एक जबाबदार माणसाला जास्त पाहायला उभं केलं जातं. आणि एक सर्वांच्या ठिकाणी एक सूत्रधार असा असतो, त्याच्याकडे ते संचालन असतात. कधी कधी सूत्र सोडून संचालन असतं, तो भाग फार वेगळा. त्याच्या हातात असा हा ध्वनी बरोबर असतो. तो इथे पंक्तीत बसून
बोलत असतो एका ठिकाणी उभं राहून. चला तिकडे भात गेला का, तिकडे बुंदी झाली का, तिकडे हे आलं का, तिकडे वरण गेलं का, तिकडे भाजी. मग त्यानुसार तो सूचना सांगतो या पंक्तीला ते जाऊ देतात. सर्व वाढ झाली आहे आणि आता पुंडलिक वरधारी म्हणून बसण्याची परवानगी सर्वांना द्यायची. पण आता इथं उभं राहिलेल्या माणसाला त्या कोपऱ्यात प्रत्येक पदार्थ आलाय का पानावर हे माहीत नसतं. त्या पानावर काय आले नाही ते बघण्याकरता तिथं जो कोण जबाबदार माणूस आहे हा इथं उभं राहून सांगतो, भाऊसाहेब तुम्ही जिथं उभं आहे तिथं सर्व पदार्थ पोचले का? पोचले असतील तर भाऊसाहेब तिथून हात वर करतात. कळलं? त्यांनी हात वर केला याचा अर्थ सर्व आलं, म्हणजे अनुमोदन दर्शवण्याकरता हात उगारण्याची पद्धत आहे. तसं वेदशास्त्र उभारी बाह्या सदा कशा करता असोनी संसारी जिवे वेगू करी. वेगानं काय करायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अहो पण मग हे हरिमुखे म्हणत असताना चालू असलेल्या कामात जर काही दुर्लक्ष झालं त्याच्यात कमी जास्त त्याची काळजी करू नका. त्यातल्या कमी जास्तीसह तुम्हाला चतुर्विध मोक्षासह तुमच्या ऐहिक जीवनाचाही सगळा भार हरी कसा घेतो याकरता सत्प्रमाणे एक उदाहरण दिलं शेवटच्या चरणाने. ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे, ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे, ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे, ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे. ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे, ज्ञानदेव ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे, ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे, ज्ञानदेव माने व्यासाची या गुणे. मुखानं हरी म्हटलं
तर त्याच्या संसारात कुठल्याही कमतरतेचा अनुभव त्याला मिळतो. त्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता त्याची काळजी परमात्मा वाहतो हे सांगण्याकरता उदाहरण ज्ञानोबांनी दिलं. ज्ञानदेव म्हणे व्यासांचं उदाहरण मी इथं उष्ण वापरते. कोणतं? द्वारकेचा राणा पांडवाघरी. द्वारकेचा राणा पांडवाघरी ह्या दोन टोकांमधला प्रवास जर विचार करायचा झाला तर एक स्वतंत्र चिंतनाचा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. का? एक लक्षात घ्या, एका बाजूला पांडवांचं घर आहे, दुसऱ्या बाजूला हा द्वारकेचा राणा आहे. राणा शब्दाचा अर्थ राजा. पण राजाचा विचार करायचा झाला तर आज आपण लोकशाही देशात राहतो. तो काळ किंवा हे उदाहरण, त्या काळात लोकशाही हा शब्द अस्तित्वात नाही, राजेशाहीचा काळ आहे. आणि राजेशाहीचा काळ असा असतो की तिथं वंश परंपरेनं राजाचाच मुलगा राजा होतो असा एक प्रघात आहे. बऱ्याच वेळेला ते लोकशाही ते चालतं, त्याच्यामुळेच्या सगळ्या घडामोडी आज आपण पाहतो, तो वेगवेगळ्या मला तिकडे नाही घ्यायचं. पण द्वारकेचा राणा हा शब्द प्रयोग जेव्हा आपल्या पुढे येतो त्यावेळेला द्वारका ही नगरी आहे आणि तिचा जो राणा आहे तो मात्र असा वंश परंपरागत तयार झालेला राणा नाही. परंपरेच्या कुबड्या लावून त्याचा प्रवास नाही. मग स्वसामर्थ्यावर तो तिथला राजा आहे आणि आयत्या नगरीवरती जाऊन बसलेला राजा नाही. समुद्रामध्ये स्वतंत्र वस्ती निर्माण केली ती नगरी म्हणजे द्वारका नगरी आहे. आणि ती काय अलिशान पद्धतीची नगरी होती. आता मी सांगत बसत नाही, पण तुम्हाला जिज्ञास असेल तर वारकरी संप्रदायात शांतिगुम्म नाथ महाराजांच्या वाङ्मयात रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक ग्रंथ होतो. जगातलं पहिलं प्रेमपत्र आणि यशस्वी झालेलं प्रेमपत्र. जेव्हा आपल्या बंधूनं आपला विवाह शिशुपालाबरोबर ठरवला तेव्हा याच्याबरोबर लग्न न लागता आपल्याला कृष्णाबरोबर पळून जायचंय, याकरता श्रीकृष्णाने यावर आपल्याला पळून घेऊन जावं हा मनोदय व्यक्त करणारा 7 श्लोकांचं एक पत्र रुक्मिणी मातेनं लिहिलं. त्याला आपण रुक्मिणी स्वयंवर म्हणतो. ते पत्र त्या रुक्मिणीनं सुदेव नावाच्या एका ब्राह्मणाकडून दिलं. ऐका, द्वारका नगरी ही गुजरातमध्ये आणि प्रेमपत्र नेणारी रुक्मिणी विदर्भातली. विदर्भाचं आणि गुजरातचं तेव्हापासूनचं नातं आहे, त्याला तुमचा माझा नाही आणि म्हणून मुद्दा आपला असा आहे की जेव्हा मजल दर मजल करत तो सुदेव ब्राह्मण द्वारकेमध्ये पोहोचला त्यावेळेला काय त्याला दृश्य दिसलं, त्या द्वारकेच्या आलिशान आणि सौंदर्याचं किंवा त्या मोठेपणाचं वर्णन नाथांनी केलेलं आहे. इतकं बहारीचं आहे की कसली सुंदर नगरी होती. तिथल्या सडका कशा होत्या, झाडांची, नगरांची, तळ्यांची, घरांची रचना कशी होती. अहो भौतिकातलं सोडा, अगदी तिथे झाडावर बसलेला पोपट आणि कोकिळ हे 2 पक्षी एकमेकांबरोबर चर्चा करतात. ती चर्चा नाथ महाराज सांगतात, उपनिषदातले सिद्धांत एकमेकाला सांगतात. एवढी सुंदर असणारी आपली नगरी सोडली आणि कुठं राहिलाय? पांडवाचं घर कसलं हो. पांडवा घरी जरी मागोली बोलत असले, वनवासात घर कसलं, रस्त्यावर कुठेही राहावं लागतंय. आणि कधी एक लक्षात ठेवा, मोठ्याचा एक तर लहानाच्या घरी येणार नाही, आला तर मुक्काम करणार नाही. केला तर तो आपल्याला भेटेल, दुसऱ्या कोणातरी मोठा माणूस मोठ्याच्या घरी मुक्कामाला जाईल. मोठा जेव्हा छोट्याच्या घरात फोटो काढण्यापुरतं गरीबाच्या घरात बसायचं, ते बेसन भाकरी खायची, 2 मिनिटाचा व्हिडिओ द्यायचा आणि ती जोडो यात्रा तोडो यात्रा, त्याला वास्तव्यात काय अर्थ आहे? पण इथं खऱ्या अर्थानं अर्थ आहे आपली आलिशान असणारी द्वारका नगरी सोडली आणि पांडवांच्या घरी वनवासातही राहिलाय. त्याचं कारण पांडवांनी संसारात असताना जी विवेक केला, हरी 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 ते म्हणत राहिले, त्याचा परिणाम हा झाला तो तुमच्या माझ्या जीवनात प्राप्त होईल. फक्त एक शेवटच्या 2-3 मुद्द्यांना स्पर्श करून जातो, अन्यथा ते एवढं सगळं सांगूनही उचित त्या विषयांना न्याय दिल्यासारखं होणार नाही. ऐका, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्याही असं सर्व माऊलींनी म्हणतात. पण देव आणि त्याचं द्वार त्याचा निर्वाळा त्याच्यावर बरं किती विचार करत राहिला तर जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा न संपणारी. मुळात परमात्म्याच्या अस्तित्वावरच एक चर्चा आहे. देव आहे म्हणणारा एक गट आहे, नाही म्हणणारा एक गट आहे, एक मध्येच आहे. त्याला याचं ऐकलं की वाटतं देवळात जावं, त्याचं ऐकलं की वाटतं कुठेच जावं. पण मध्ये लटकलेला एक वर्ग स्वतंत्र आहे. तर स्वतंत्र असा गट आहे, बरं त्यात काही एका साहित्यिक महाशयाचं उदाहरण आपल्याकडे सांगितलं होतं. अत्यंत प्रभावशाली त्याने 1.5 तास व्याख्यान दिलं लोकांच्या पुढे, देव नाही या विषयावरती.
देव नाही हे व्याख्यान ऐकून समोर बसलेला देवाला मानणारा एक जण भारावून गेला आणि त्याने ठरवलं गेल्या गेल्या सगळे देव समुद्रात टाकायचे. पण जाण्याआधी ज्यांचा प्रभाव आपल्यावर जाणवला त्यांना अभिप्राय द्यावा म्हणून बैठकीच्या खोलीत गेला आणि चहा घेत असलेल्या व्याख्यान देणाऱ्या माणसाला सांगितलं, सर काय प्रभावी आपण बोललात, आजपर्यंत मला वाटायचं देव असेल. आपलं व्याख्यान ऐकल्यापासून आता माझी खात्री पटली की देव नावाची कुठलीही वस्तू नाही, देव नावाचा काही पदार्थ नाही. पण सर कमाल केली पाहिजे, किती सुंदर बोलता तुम्ही बोलत राहावं आणि संपूच नये असं वाटतं, ऐकतच राहावं असं वाटतं. काय सुंदर बोलता. जेव्हा त्याने 4 वेळा उच्चारलं काय सुंदर बोलता, तेव्हा त्या ऐकून घेणाऱ्याने चहाचा घोट घेता एक थोडासा स्पेस घेतला मध्ये. तो अवसर घेऊन त्याने सांगितलं, माझं नाही हो, सगळी कृपा देवाची. त्याच्यामुळे देव ह्या विषयाची अशी असंख्य चर्चा होती. पण देवाचा विचार करायचा झाला तर देव कोण? देव जीवालाही इथं देव होता येतं. कधी होता येतं? या कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक पुरुषाला एक दिवशी देव बनवलं जातं. घरातलं सांगू नये बरं का. हा आमच्या सासऱ्यांना एक दिवस माणूस कोण असतो? देव असतो. दुसऱ्या दिवसापासून काय असतो तेच अशा देवांची संख्या झालेल्या केलेल्या किंवा स्वर्गातल्या जीवांनाही आपल्याकडे देव म्हणण्याची पद्धत आहे. इथं देव शब्दाचा अर्थ तो हा देवांचाही देव. खऱ्या अर्थाने देव शब्दाची दिव्यते क्रीडते विजयविषयी अशा 18-19 अर्थ. त्यानं जो संपन्न असतो त्याला देव म्हणायचं. तो हा देवांचाही देव. या माझा पंढरीराव असं म्हणून ज्याचं वर्णन केले तो देव. पण त्याच पंढरीरावाची 2 स्वरूप आहेत. एक त्याचं सगुण साकार, दुसरं निर्गुण निराकार आहे. जेव्हा इथं देवाची द्वारी असं म्हणायचंय त्यावेळेला त्या देवाचं दार किंवा तो देव कुठला? देवाची 2 दार आहेत. एक निर्गुणाचं दार आहे आणि एक सगुणाचं दार आहे. इथं हरिपाठाचा विचार करायचा झाला तर हरिपाठात सगुणाचं दार सांगायचं का निर्गुणाचं? इथं निर्गुणाचं सांगायचंच नाही. दोन्ही दारांचे उल्लेख ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात केले. व्यक्त अव्यक्त दारवंटारी जे येतं. व्यक्त आणि अव्यक्त हे 2 तुझी स्वरूप आहेत आणि ती 2 दारे आहेत. पण अव्यक्त दाराकडे जाण्याची साधना त्याचं नाव आहे योग आणि व्यक्त दाराकडे जाण्याची साधना त्याचं नाव आहे भक्त. भक्ती पाहिजे व्यक्त, अव्यक्त योगे. तिथं व्यक्त असणारा परमात्मा पुढे हरिमुख सगळ्या वर्णनावरून, कारण सगुण साधना इथं सांगायची, तिथं योगाच्या साधनेचा उल्लेख करण्याचं काही माऊलीचं तात्पर्य नाही. आणि म्हणून व्यक्त साधनेचं नाव आहे भक्ती. भक्ती या दारात क्षणभर तुम्ही उभं राहिलात तर तुम्हाला या चतुर्विध मोक्षांचा लाभ प्राप्त होईल. त्या भक्तीचं स्वरूप मुखानं हरिहरी म्हणणं इतकं साधं सुलभ सर्वाधिकार सेव्य आहे असं ज्ञानोबरांनी सांगितलं. त्याचा परिणाम काय? त्याचा परिणाम तेने मुक्तिचारी साधिला. आता यातला मुद्दा असा आहे, ज्ञानोबरांनी सांगितले देवाच्या दारात उभं राहिला. याचा अर्थ देवळाच्या दारात होतो का? पण देवाच्या दारात आणि देवळाच्या दारात जर थोडा वेळ आपण हाही विचार करू, देवळाच्या दारात उभं राहिलं तर त्या 4 मुक्तीत सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयोज्यता. एकेका वाक्यात देवाच्या लोकात जाणं त्याला सलोकता म्हणायचं. लोकात जाऊन देवाच्या जवळ जाणं याला समीपता म्हणायचं. देवाचं जसं रूप आहे तसं आपलं प्राप्त होणं याला स्वरूपता म्हणायचं. आणि देव आणि आपण एक होऊन जाणं याला सायुज्यता म्हणायचं. विठाला थोडा वेळ विचार करा. काय आपल्याकडे काही पद्धती सवय लागलेल्या आहेत लोकांना, आमतो अगदी त्या रूढी परंपरेने अशा सवय लागल्या ती काय माहित नाही. ते आता उठावेसे म्हणा येत नाही असं सुरू झालं. अभंगात उठावेसे नाही पण माणसं उठून उभी राहिली. खाली लोटांगण म्हटलं की ते माणसं स्वतः भोवती फिरतात. हे आपले परंपरेने आपल्याला हे सगळे संस्कार वाटतात. तसं जेव्हा माणूस एखादा देवळात येतो, देवळाच्या दारात, तर किती घाईत असलेला माणूस धावत पळत येतो आणि तो वेग आपला कुठे मंदावतो माणसाचा? देवाच्या घुंगऱ्यात दरवाजात आला की माणूस तिथे थोडासा थांबतो. देवाचे द्वार क्षणभर थांबला. क्षणभर थांबून काय करतो? घरापर्यंत होतो. घरापासून इथं मंदिरात आला म्हणजे त्याला सलोकता मुक्ती मिळाली ना. देवाच्या लोकात आला म्हणजे देवाचं कासवय, देवाचे जय विजय तुळशी वृंदावन सलोक.
तिथं थांबा. आता तिथंच तो क्षणभर थांबून तो पुढे जाणार. कुठे जाणार? देवाच्या जवळ जाणार, म्हणजे समीपात. माघारी येताना परत माणसांची सवय असते पुन्हा तिथंच उंबऱ्यात उभं राहायचं. पुन्हा एकदा देवाला हात जोडायचे, डोळे झाकले. डोळे झाकले की क्षणभरा करता का होईना ज्या देवाचं आपण दर्शन घेतलेलं असतं तीच मूर्ती आपण पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतो. ती मूर्ती डोळ्यांच्या पुढे आठवली म्हणजे हृदय पटलावर उभी राहिली. तेवढा क्षणभर का होईना तुम्हाला कशाचा लाभ झाला? स्वरूपता, जसं रूप तुम्ही पाहिलं तसं क्षणभर. हे होत असताना बाकी सगळ्याचा तुम्हाला विसर पडला. याचाच अर्थ तुम्ही अंशतः कशाचा लाभ घेतलाय? सायुज्यतेचा. देवळाच्या दारात क्षणभर उभं राहिलं तर या 4 मुक्तींचा अंशतः लाभ आपल्याला होतो. कधीतरी मरणाच्या अव्यवहित पूर्वकाली आपल्या साधनेनं आपल्याला देवाच्या यथार्थ दारात उभं करावं. त्या दारात उभं राहून सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यतेचा लाभ आपल्याला प्राप्त व्हावा. पण याकरता देवाच्या दारात जाण्याच्या आधी देवळाच्या दारात जाण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. याकरता आपण राहतो तिथून आपल्या अंतरावरती पहिली गोष्ट देऊळ असलं पाहिजे. आणि मग ते जुनं झालेलं देऊळ असेल तर ते काढल्यानंतर नवीन उभारलं पाहिजे. आजपर्यंतच्या आमच्या पिढ्यांना होतं, पुढच्या पिढ्यांना आम्हाला ते द्यायचं असेल तर त्याकरता ते देऊळ उभं राहते. पण ते कसं उभं राहत नसतं. त्या देवळाच्या दारात उभं राहिल्यानंतर आम्हाला उभं राहता यावं याकरता लवकर ते पूर्ण व्हावं. याकरता कधीतरी आमचा हात खिशाच्या दारात गेला पाहिजे. यथाशक्य आपण त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता आपलं योगदान दिलं गेलं पाहिजे. आज 34व्या वर्षातला आपला हा हरिनाम सप्ताह आहे. पण आज सप्ताहाच्या प्रारंभाच्याच दिवशी मनात इथं सर्व घटकांनी विश्वस्त मंडळासह इथं येणाऱ्या आबालवृद्धांनी संकल्प केला पाहिजे. 35व्या वर्षातल्या हरिनाम सप्ताहाचं प्रांगण हे नवीन मंदिराचं असेल. एवढ्याच सर्व व्यक्त करून ज्ञानेश्वर